हरिओम. माझे नाव सिया तुषार देशपांडे. माझ्या शाळेचे नाव सॅक्रेड हार्ट पब्लिक स्कूल आहे. ओके. सकाळी काय काय अनुभव केला? मी सकाळी अशी चालत होती. नंतर मला एक मंदिर दिसलं. मी त्याच्यामध्ये गेली. तिकडे असे झाडं होते, त्याच्यामध्ये फुले लावले होते. आणि नंतर मी गणपती बाप्पा बघितला. गणपतीच्या बाप्पाच्या हातात एक मोठा त्रिशूळ होता डमरूचा. आणि गणपती बाप्पाने हळूच हात खाली केला. नंतर मी त्यांच्या हातावर चढली आणि हळूच गणपती बाप्पाने हात वरती घेतला. नंतर मी गणपती बाप्पाच्या डोक्यावर एक फूल टाकलं आणि ते फार खुश झाले. नंतर त्यांनी हात खाली केला हळू. नंतर मी खाली उतरले. अजून काय आठवतं? नंतर गणपती बाप्पाच्या मागे एक पार्वती आली आणि तिने एक लाल साडी घातली होती. तिने पायावर एक मेहंदी काढली होती आणि थोडेसे बांगड्या होत्या हातात आणि 5 नेकलेस होते. आणि तिने वेणी घातली होती. अजून काय काय पाहिलं? अजून पार्वती बघितली. त्यांनी मुकुट घातलं होतं. ओके. त्याच्यानंतर अजून काय पाहिलं? महादेव पाहिला. ओ वाव. कसे दिसतात ते? खूप चांगले. छान दिसतात. त्याचं वर्णन करशील का? कसे होते सांग आम्हाला. त्यांच्या हातात काय होतं? कसे दिसत होते? त्यांच्या हातात एक कपडे कसे होते त्यांचे? काय घातलं? त्यांनी इकडे एक 3 लाईन मारल्या होत्या. ओके. आणि त्यांनी एक त्रिशूलच्या डमरूचा एक मोठा त्रिशूल घेतला. एक मोठा त्रिशूल होता त्यांच्या हातात अच्छा. डमरूचा. अजून आणि गणपती बाप्पा आणि पार्वतीच्या मध्ये एक घंटीची होती. काय होते? घंटी. अजून पण होतं का? पक्षी वगैरे एखादा? आणि त्यांच्या खाली एक माऊस होते. काय होतं? माऊस. आणि तिकडे पक्षी, कबूतर, कावळा सगळे प्रकारचे किडे पण होते. अजून कोणी होतं का? नाही. तुला वास येत होता वेगळा? वास हो. कसा वास कोणता वास येत होता? कोणता फ्रॅग्रन्स होता? तिकडे फुलं होते, त्यांचे वास येत होते. कोणता म्हणजे कोणत्या फुलांचा जास्त वास येत होता? रोज. रोज. रोजचा. अजून कोणते देव दिसले?